झाली वापस परती चंद्रपूरहून हैदराबादला. आणि आता काय तेच जेवढं टेन्शन पॅकिंगचं होतं तेवढंच अनपॅकिंगचं. पण यावेळेस सोबत थोडा आनंदही आहे, कारण की जे हे फराळ मिळालं आहे मला आई, बहीण, सासूबाई सर्वांकडून, तर हे जे फराळ आहे ते सर्व एक एक फराळ काढलं. बहिणीने बालुशाही बनवली होती, बालुशाही खाल्ली. बाकीच्याही काही गोष्टी ज्या होत्या त्या एक खाल्ल्या, टेस्ट केल्या. म्हटलं ते पहिले करून घ्यावं, बाकीचं होत राहील कामं. आणि काही सामान जे आहे ते बेकरीमधून घेतलं होतं. टोस, भाकरवडी आणि बाकी काही थोडं सामान जे होतं ते सर्व घेतलं. बहिणीला करवंताचं लोणचं बनवून ठेवायला लावलं होतं, तिनेही ते मला दिलं. बघता बघता बॅग खाली झाली आणि बघता बघता शौर्याही उठली झोपून. तिला मग जेवण झाल्याच्यानंतर थोडीशी खेळली, खैरीपेरी केलं आणि त्यानंतर तिला जेवण दिलं. आणि बघता बघता बघा आर्याही आली. 4 वाजले आणि मी आज एवढे सारे कपडे धुवायला काढले की जागा नाही आहे. आणि बाहेर बघा कसा पाऊस चालू झाला आहे आणि त्यामुळे जे आहे सर्व आता कपडे मला घरातच मॅनेज करावं लागणार आहे. कॅमेरा चालू केला की ही येऊन जाते काही ना काही बोलायला. इतके कपडे जे आहे मला आता फक्त या एका स्टँडवर जे आहे ते वाढवावं लागणार आहे. आर्या असली ना म्हणजे शौर्या माझ्या मागे मागे येत नाही आणि मला कामं करू देते. आणि बघता बघता बघा संध्याकाळ झाली, माहिती नाही पडलं एवढे काम होते आज. जे वापरण्यात आलेले पांढरे शूज होते ते धुवून काढले आणि हिला बघा परत आली. तिचं तिच्या भाषेत काहीतरी बोलणं चालू असते, ते आम्हाला काही समजत नाही पण मजा मस्त येते. आणि मग संध्याकाळी जे आहे छटपूजाचं जे प्रसाद असतो ते मी माझ्या मैत्रिणींनी घरी आणून दिलं, ते खाल्लं, ते चव घेतली. आणि शौर्याच्या खूप साऱ्या मस्त्या होत्या, त्या मस्त्या बघितल्या आणि छानशा तिच्या या स्माईलसोबत माझा दिवस संपला. बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.